अटक झाली चालेल, मारहाण झाली तरी चालेल, उचलून तुरुंगात टाकलं तरी चालेल, पण आम्ही थांबणार नाही। लक्ष्मण हाके आता नीरेतून बारामतीच्या दिशेने प्रस्थान केलेला आहे। त्यांचा ताफा बारामतीच्या दिशेने निघालेला आहे। आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत। खरं तर तुम्ही मोर्चा आहे तुमचा आणि त्यासाठी निघालेला आहेत, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे, तुमची भूमिका? बघा, पोलिसांनी परवानगी जरी नाकारलेली असली तरी आमचा हा मोर्चा होणार आणि आम्ही मोर्चाला जाणार। मुळात आम्ही कुठल्या आमदार खासदाराची पोरं नाहीत। आमचा कुठलाही असा इतिहास नाही की आम्ही कुठं कायदा भंग केलाय किंवा आम्ही कुठं कुणाला इथली व्यवस्था कधी चॅलेंज केलेली नाही, तसा आमचा इतिहास नाही। त्यामुळे आम्ही संविधानाच्या मार्गाने, कायद्याच्या मार्गाने, रितसर मार्गाने हे आंदोलन करत आहोत। त्यामुळे असं का पोलिसांना वाटलं मला माहिती नाही। हजारोंचा लाखोंचा समुदाय, जनसमुदाय, मेळावे, मोर्चे इथलं पोलीस हँडल करते आजपर्यंत। त्यामुळे एवढं का असुरक्षित वाटावं त्यांना? गणेश उत्सव सुरू आहे आणि ईद सुरू आहे। अरे मुंबईपेक्षा तर मोठा नाही ना गणेश उत्सव बारामतीमध्ये। त्यामुळे हे आंदोलन चालू राहणार आहे। एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय, म्हणजे इथं पण सामाजिक दुजाभाव का सुधरा? आम्ही काय लाट्या काट्या घेऊन चाललोय का? आमचा तसा इतिहास आहे कुठं? का आमच्यावर काय कुठं हद्दपारी वगैरे आहे आमच्या कार्यकर्त्यावर, आमच्यावर? आम्ही सर्वसामान्य लेकरं आहोत आणि आम्हाला हा GR आणि ह्या GR अन्वये काय ओबीसींचं वाटोळ झालंय, कशी ओबीसींची झोपडी उद्ध्वस्त झाल्या, हे आपल्या ज्ञाती समाज बांधवांना आम्हाला सांगायचं आहे। खरं तर तुम्ही म्हणता आहात की ओबीसी मधून ओबीसींचं आरक्षण जाईल, मात्र देवेंद्र फडणवीस म्हणता येते की कुठल्याही प्रकारचा धक्का आम्ही लागू देणार नाही। हे बघा, हा जो रिझोल्युशन, हा गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे, ह्याच्यामध्ये दोन पानाची त्यांनी प्रस्तावना लिहिली आहे। एवढी कॉन्ट्राडिक्ट प्रस्तावना आहे। एका बाजूला म्हणायचं की एवढे घराणे, एवढे किल्ले, एवढे संपन्न असा हा मराठवाडा, आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं की हे बघा, ह्या GR मधली शेवटची उद्देशामधली लाईन तुम्हाला वाचून दाखवतो। कारण GR म्हटलं, गव्हर्नमेंट रिझोल्युशन म्हटलं की एका कॉम्याला सुद्धा महत्व आहे, एका ऱ्हस्व दीर्घला सुद्धा त्या GR मध्ये महत्व असतं। एका कॉम्यावरनं एका जमातीला 50-50 वर्ष संघर्ष करावा लागलाय। तर माझं काय म्हणणं आहे सांगतो तुम्हाला। ह्यांनी या उद्देशिकेमध्ये असं म्हटलंय की मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी। म्हणजे मराठा समाजाला तुम्ही सर्टिफिकेट काढून देताय की ज्या मराठा समाजाचं सोशल बॅकवर्डनेस इथल्या 4 आयोगांनी नाकारलंय, 4 सेंट्रल बॅकवर्ड कमिशननी नाकारलंय, स्टेट बॅकवर्ड कमिशननी नाकारलंय, सुप्रीम कोर्टानं नाकारलंय, हायकोर्ट्सनी नाकारलंय, आणि तुम्हाला कोणी अधिकार दिला? इंद्रसाणी जजमेंटमध्ये 92-93ला हे अधिकार स्टेट बॅकवर्ड अथवा सेंट्रल बॅकवर्ड कमिशनला, जो संविधानिक आयोग आहे, जी एक स्वायत्त संस्था आहे, जी कॉसेज ज्युडिशरीचा त्याला दर्जा आहे, त्यांना अधिकार दिलेत। तुमची कुठली समिती, तुम्ही कुठला अभ्यास केला आणि कुणाच्या शिफारशीवरनं हा GR बनवलाय तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवायला? आणि समजा आता हे लाखो सर्टिफिकेट काढली जातील, एका ॲफिडेव्हिटद्वारे काढली जातील, गावातील, कुळातील आणि नातेसंबंधातील। काय या शब्दांचा अर्थ आहे? सगळे सोयरे आणि सरसकट, ह्याचा बाप, हे 3 शब्द आहेत। खरं तर ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळांकडे बघितलं जातं। त्यांनी 2 दिवसापूर्वी ट्विट केलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं होतं की आपली सहमती चालू आहे, अभ्यास चालू आहे, आपला पूर्ण अभ्यास झाल्यानंतरच जे आहे ते आपण पुढची भूमिका घेऊत। आता त्यांनी असं तोपर्यंत आवाहन केले, कोणत्याही प्रकारचे आंदोलनं करू नका किंवा मोर्चे काढू नका। कसं बघताय? हे बघा, भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, जबाबदार नेते आहेत, आमच्यापेक्षा त्यांना ज्ञान हे जास्तच आहे, त्यात काही डाऊट असायचं कारण नाही। ते लढाई मंत्रिमंडळातील लढतील, न्यायालयातील लढतील, आम्ही रस्त्यावरची लढाई लढायला काहीच हरकत नाही ना। आम्हाला ओबीसीला एकत्र आणण्याला आणि ओबीसीना समजावून सांगायला अडचण काय आहे? आम्ही कुठल्या आमदार कुठल्या पक्षाचे लाभार्थी किंवा आम्हाला कुठल्या तरी पक्षाचं तिकीट पाहिजे, मंत्रिपद पाहिजे? अरे आम्ही रस्त्यावरची पोरं आहोत, आम्ही सामाजिक भूमिका घेऊन जातो आहोत, आम्ही थोडी राजकीय भूमिका घेऊन जातोय। आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात किंवा कुठल्या विशिष्ट नाही असं नाही ना आमचं काय। आमचं एकच म्हणणं आहे, ज्या लोकांनी मनोज जरांगेंना पाठिंबा दिला, ज्या बारामतीकरांनी या मनोज जरांगेंचं आंदोलन उभं केलं, त्या मनोज जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या, आंदोलन उभं करणाऱ्या पवारांना त्यांच्याच भागामध्ये जाऊन आमच्या ओबीसी आरक्षणाचं काय, हा सवाल विचारायला आम्ही तिकडे चाललोय। नेमकी बारामतीच का निवडली? खरं तर नेमका रोग कुणावर आहे तुमचा? अरे बारामतीतल्याच लोकांनी हे बीड जिल्ह्यामधलं आंदोलन उभं केलं ना। अजितदादा पवार सत्तेत आहेत, पण त्यांच्या आमदारांनी हे केलं ना, नियोजन हे तयार केलं। त्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली। काही नाही, अटक झाली चालेल, मारहाण झाली तरी चालेल, उचलून तुरुंगात टाकलं तरी चालेल, पण आम्ही थांबणार नाही। ते लक्ष्मण हाके आणि या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत। बारामती तालुक्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। पोलिसांनी जरी परवानगी नाकारली असली तरी आम्हाला अटक केली तरी चालेल, मात्र आम्ही जे आहे ते मोर्चात जाणार असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन विजय राऊत सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।